धक्कादायक बातमी आहे ती औरंगाबादमधून। कौटुंबिक वादातून पोलीस कॉन्स्टेबलवर कुऱ्हाडीनं प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे। चुलत भावांनी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बमणे यांचे हात तोडलेत। प्रकाश बमणे हे औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात कार्यरत आहेत। 27 सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कृष्णा गंडे आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, नेमका सगळा प्रकार काय आहे? दीपक, 27 तारखेची ही घटना आहे। दीपक बमणे जे आहे, प्रकाश बमणे जे आहेत ते 2008 पासून हर्सुल कारागृहामध्ये कॉन्स्टेबल म्हणून आहेत आणि त्यांचा घरचा वाद आहे। ते 27 तारखेला एका धाब्यावरती जेवण झाल्यानंतर घरी निघाले होते। दरम्यान रात्री रस्त्यामध्ये हर्सुल नाक्याच्या जवळ त्यांच्या घरच्या लोकांनी म्हणजे नातेवाईकांनी त्यांना अडवलं। नातेवाईक आहेत म्हणून ते थांबले आणि त्यानंतर तिथे असलेल्या एका मोटरसायकलवर काही आणखीन लोक आले आणि त्यांनी या कॉन्स्टेबल हल्ला करायला सुरुवात केली। कुऱ्हाडीने हा हल्ला केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचे जे हात आहेत ते त्याच्यावरती वार झालेले आहेत आणि एक हात जो आहे तो धडा वेगळा झालेला आहे। त्यांच्यावरती एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। काल पोलीस स्टेशनमध्ये, हर्सुल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली आहे। दीपक, कृष्णा, तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। नजरचुकीने LOC पार करून पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान महाराष्ट्राचा असल्याचं स्पष्ट झालंय। चंदू चव्हाण असं या जवानाचं नाव आहे। टट्टापानी इथं या जवानानं LOC पार केली। चंदू चव्हाण हा मूळचा जळगावातील पाचोऱ्याचा असून धुळ्यातील आजोळी राहत होता। 2 महिन्यांपूर्वीच त्यानं राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं होतं। दरम्यान नजरचुकीनं राष्ट्रीय रायफल्सचा जवान पाकमध्ये गेल्याचं गृहमंत्र्यांनीही स्पष्ट केलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राजनाथ सिंग यांची भेट घेऊन जवान चंदू चव्हाण यांच्या सुटकेची मागणी केली। दरम्यान जवानाला परत आणण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू असल्याचं राजनाथ सिंग यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर नेमकी काय माहिती दिली पाहूया। नाही, अजून आता आम्ही देखील बातम्यांच्या भरोशावरच त्यांच्याशी बोललो आहे। माझ्याजवळ ऑथेंटिक माहिती नव्हती, पण त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की त्या संदर्भात जी काही योग्य कारवाई करायची ती चालली आहे। खरं आहे की एक जवान काश्मीरमध्ये चुकून घुसल्यामुळं त्याला अटक करण्यात आलेली आहे। अर्थात तो पाकिस्तानच्या कब्जामध्ये आहे। त्याला सोडवण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत। विदेश मंत्रालय, होम मिनिस्ट्री, सगळे मंत्रालय त्यामागे काम करत आहेत आणि लवकरात लवकर त्यामध्ये यश येईल अशी अपेक्षा आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतानं केलेल्या कारवाईमध्ये लेफ्टनंट जनरल RR निंभोरकर यांची महत्त्वाची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली। निंभोरकर वर्ध्यातील वडाळा गावचे रहिवासी आहेत। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी निंभोरकरांची भेट घेतली। सर्जिकल स्ट्राईकमध्ये नियोजनापासून ते कारवाई पार पडेपर्यंतच्या टप्प्यात निंभोरकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली। इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये 1979 मध्ये 15 पंजाब फोर्समध्ये निंभोरकर नियुक्त झाले। कारगिल युद्धातही त्यांचा सहभाग होता। पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून आपल्या लष्करी जवानांनी अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर जवानांवर कौतुकाचा वर्षाव होतोय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही जवानांचं अभिनंदन केलं। सर्वसामान्य भारतीयांची जी भावना आहे तीच माझी भावना असल्याचं उद्धव म्हणाले। एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं। आत्तापर्यंत केवळ कारवाई करण्याबाबत बोललं जायचं, पण आता धाडस करून पाकिस्तानचा बदला घेतल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। सरकारने एवढ्यावरच न थांबता पाकला पूर्णपणे ठेचून काढायला हवं अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली। राहुल गांधींनीही मोदींचं कौतुक केलं आहे। आपल्या सरकारने उचललं त्याबद्दल मी कालच माननीय पंतप्रधानांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। ह्या अशाच हिंदुस्थानची तमाम हिंदुस्थानवासियांना एक अपेक्षा होती, ह्याच कारवाईची अपेक्षा होती की मुंहतोड जवाब, आणि तो काल दिला गेला। उरीच्या दहशतवादी हल्ल्यात 20 जवान शहीद झाल्यानंतरही सलमान खानला पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलाय। मनसेच्या विरोधानंतर पाक कलाकारांना देश सोडायला लागल्यानं सलमाननं नाराजी व्यक्त केली। इतकंच नाही तर पाकचे कलाकार काही दहशतवादी नाहीत, त्यांना काम करू द्यावं असा सल्लाही सलमाननं दिला। एकीकडे भारतीय लष्कराच्या जवानांनी काल सर्जिकल स्ट्राईक करून पाकव्याप्त काश्मीरात 50 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं। त्यानंतरही सलमानला पाक कलाकारांचा पुळका आल्यानं संताप व्यक्त होतोय।
पाकिस्तान के कलाकार हैं उन्हें वापस जाना चाहिए, कुछ पर्टिकुलर वो कलाकार हैं, पॉलिटिकल पार्टीज वो कलाकार हैं। ये दो अलग अलग सब्जेक्ट्स हैं। वो टेररिस्ट थे, ये कलाकार हैं। ये कलाकार टेररिस्ट हैं। वीजा लेके आते हैं, कौन देता उनको वीजा? हमारी गवर्नमेंट देती है उनको वीजा। सलमाननं शहीदांचा अपमान केल्यानंतरही पाकिस्तानी कलाकारांना धडा शिकवण्याची भाषा करणाऱ्या मनसेनं केवळ निषेध करून विषय संपवण्याचा प्रयत्न केला। मनसे नेत्यांची सलमानशी असलेली जवळीकीला कारणीभूत असल्याची चर्चा आहे, कारण मनसेनं पाक कलाकारांची भूमिका असलेल्या रईस आणि ए दिल हे मुश्किलचं रिलीज रोखण्याची धमकी दिली। इतकंच नव्हे तर करण जोहर आणि शाहरुखच्या घराबाहेर निदर्शनं केली। मात्र त्याचवेळी सलमाननं पाकची वकिली केल्यानंतरही आंदोलनाचं काय करायचं ते बघू असं मनसेनं म्हटलंय। रायगडच्या किनारपट्टीवर संशयास्पद बोट आढळल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर सागरी सुरक्षा यंत्रणा कामाला लागली आहे। या बोटीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। रायगडच्या स्थानिक मच्छीमारांना हिरव्या आणि गुलाबी रंगाची बोट रायगडच्या समुद्रात संशयास्पदरित्या फिरताना दिसली। त्या बोटीतल्या इस्मांनी मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्याची माहिती विचारल्याचं समजते। भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्यासाठी सूचित करण्यात आलं आहे। मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयात होणारी सुनावणी काल पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली। हायकोर्टानं कालच्या सुनावणीत याचिकाकर्ते, प्रतिवादी, राज्य सरकार या सर्वांना त्यांचं म्हणणं कोर्टासमोर मांडण्याचे आदेश दिले। त्यानंतर पुढील सुनावणी कधी सुरू करायची याविषयी कोर्ट ठरवणार आहे। सुनावणी दरम्यान राज्य सरकारनंही त्यांची भूमिका मांडण्याकरता वेळ मागितला होता। यानंतर कोर्टानं पुढील सुनावणीसाठी 13 ऑक्टोबरची तारीख दिली। 13 ऑक्टोबरपर्यंत सर्वांना त्यांची भूमिका हायकोर्टासमोर मांडावी लागणार आहे। सामनामधील कार्टून अंगाशी आल्यानंतर शिवसेनेनं आता डॅमेज कंट्रोलसाठी सुरुवात केली। त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मराठा समाजाचं आरक्षण आणि अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन घ्या या मागण्यांसाठी हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झालं। यापूर्वीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली। आता मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। रस्त्यावर उतरलाय याचा आदर केला पाहिजे, गांभीर्याने घेतलं पाहिजे, म्हणून सुरुवातीलाच उद्धव ठाकरे साहेबांनी विशेष अधिवेशनाची मागणी केली आणि त्याचा पाठपुरावा म्हणून आज आम्ही सगळे मंत्री भेटलोय। बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर जी चर्चा झाली त्याबद्दल उद्धव साहेबांची चर्चा झाली का नंतर बैठकीनंतर? आता उद्धव साहेबांनी आता मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून दिलं का तुम्ही? मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोललो, उद्धव साहेबांचा जो निरोप आहे तो दिला आणि जी मागणी आहे ती लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलून पूर्ण करावी अशा प्रकारचं या ठिकाणी आग्रह आम्ही धरलेला आहे। कोणावरही अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला तर त्यांना शिवसेना कायदेशीर मदत करणार आहे, तसं आवाहन औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केलं। अनेक ठिकाणी अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर सुरू असून औरंगाबाद जिल्ह्यात 1 जानेवारी ते 30 सप्टेंबरपर्यंत 650हून अधिक अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झालेत। त्यातील 220 गुन्हे ब्लॅकमेलिंग प्रकरणातील असल्याचं उघडकीस आलंय। या कायद्याचा गैरवापर होऊ नये म्हणून पीडितांनी शिवसेनेची मदत घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। खडक परिसरातील 3 अल्पवयीन मुलींनी कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यापैकी 2 मुलींचा मृत्यू झालाय तर 3ऱ्या मुलीचा मृतदेह शोधण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। श्रुती वाघमारे, आबेदा शेख, मुस्कान मुलतानी अशी मृत मुलींची नावं आहेत। यापैकी मुस्कानचा मृतदेह सापडलेला नाही। तिन्ही मुली कासेवाडी भागात राहत होत्या। मुंबई पालिकेच्या शाळेतील सूर्यनमस्काराला तात्पुरती स्थगिती देण्यास हायकोर्टानं नकार दिला। मुंबई पालिकेच्या शाळांमध्ये सूर्यनमस्कार अनिवार्य करण्याचा निर्णय फडणवीस सरकारनं घेतला। मात्र या निर्णयाला काँग्रेससह अनेक पक्षांचा विरोध आहे। राज्य सरकारच्या निर्णयाला मसूद अन्सारींनी आव्हान देत हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती। मात्र या संदर्भात राज्य सरकारकडे दाद मागण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेत। तसंच 2 आठवड्यात याबाबतचे आदेश घेण्याचे निर्देशही राज्य सरकारला देण्यात आलेत। विदर्भ क्रिकेट असोसिएशननं लोढा समितीच्या सर्व शिफारसींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला। व्हीसीएच्या विशेष सभेत 730 पैकी 727 सदस्यांनी लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्याच्या बाजूनं मत दिलं। व्हीसीएच्या नव्या घटनेला या बैठकीत मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे बीसीसीआयशी संलग्न राज्य संघटनांमध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशन ही लोढा समितीच्या शिफारसी लागू करणारी पहिली संघटना ठरली।
सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीनं आखून दिलेल्या नियमांनुसार आता 15 नोव्हेंबरला विदर्भ क्रिकेट असोसिएशनची निवडणूक घेतली जाईल. दरम्यान बीसीसीआयच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआय कोणती पावलं उचलतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. आज मुंबईमध्ये बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. बातमी आहे कोल्हापूरमधून. कोल्हापुरात एका तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. शहरातल्या सदर बाजारात भागामध्ये राहणारा शंकर बनसोडे आपल्या आई आणि भावासोबत घरात झोपला असताना अज्ञात व्यक्तीनं त्याच्या डोक्यात दगड घालून पळ काढला. शंकरच्या आवाजानं त्याची आई आणि भाऊ जागे झाले, मात्र तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते. गवंडी काम करणाऱ्या बनसोडेची अशी हत्या झाल्यानं परिसरात खळबळ व्यक्त करण्यात येते. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध घेतला जातोय. दरम्यान छेडछाडीनं कोणीतरी शंकर बनसोडेच्या डोक्यात साधारण मोठ्या आकाराचा दगड घालून त्याला गंभीर जखमी करून जीवे ठार मारलेले आहे. अज्ञात आरोपीचा आमचा तपास सुरू आहे. लवकरात लवकर त्याला आम्ही अटक करू. छेडछाडीला कंटाळून माजलगाव तालुक्यातील देवखेडा गावात एका शाळकरी मुलीनं पेटवून घेतला. यात ही मुलगी 95% भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते. 7वी शिकणाऱ्या मुलीची एक तरुण छेड काढत होता. त्याला कंटाळून या शाळकरी मुलीनं अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळते. 25 लाख रुपयात वाघाच्या कातडीची विक्री करणाऱ्या एकाला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. ओमकार आहेर असं या तरुणाचं नाव असून कॉलेज रोड परिसरात वाघाची कातडी विकायला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी ओमकारला ताब्यात घेतलं आणि त्याच्या बॅगेतली कातडीही जप्त केली. ही कातडी साधारणतः वर्षभरापूर्वीची असल्याचा अंदाज आहे. अधिक तपासणीसाठी ही हैदराबादच्या केंद्रीय न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवली जाणार आहे. दरम्यान वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत ओमकारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. केजच्या पंचायत समिती सदस्य रामकृष्ण घुगे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात महंतांविरोधात फिर्याद दिली. नामदेव शास्त्रींनी समर्थक जमा करून धक्काबुक्की मारहाण केल्याचा आरोप घुगेंनी केला आहे. गुरुवारी सायंकाळी घुगे भगवानगडावर गेले होते. यावेळी नामदेव शास्त्रींनी लाठाकाठ्या घेऊन तयार असलेल्या तरुणांकरवी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचं घुगेंचं म्हणणं आहे. तसंच याआधी नामदेव शास्त्रींनी गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचा उल्लेखही फिर्यादीत देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव भडगाव रोडवर पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला. या गाडीत 12 पोलीस होते. यात चालक आणि 2 पोलीस जखमी झालेत. चाळीसगाव भडगाव रोडवरील पासर्डी गावाजवळ झाडावर गाडी धडकल्यानं गाडीचा अपघात झाला. जखमींना जळगावमधील खासगी रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे. बोरिवलीत पोलिसांनी बारवर मारलेल्या छाप्यात 16 बारबालांची सुटका करण्यात आली, तर 18 ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले. या मुलींना तळघरात लपून ठेवल्याचं तपासात उघड झालं आहे. कोल्हापुरात आठवडी बाजाराला सुरुवात झाली. सहकार पणन आणि कृषी पणन मंडळ संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी श्री सावतामाळी आठवडी बाजाराला सुरुवात करण्यात आली. या योजनेमागचा उद्देश आणि मधले दलाल कमी करण्याचा असून शेतकऱ्यांच्या मालाला रास्त किंमत मिळवून देणं हा आहे. कोल्हापूरच्या खानविलकर पेट्रोल पंपाच्या जवळच्या जागेत हा जिल्ह्यातला पहिलाच आठवडी बाजाराचं उद्घाटन करण्यात आलं. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बाजाराचं उद्घाटन करण्यात आलं. पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, महापौर अश्विनी रामाणे हे यावेळी उपस्थित होते. तसंच चंद्रकांत दादा आणि सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्याकडून भाजीची खरेदी केली. सोलापूरच्या महापौर सुशीला आंबुटेंना काल बंधारा पाहणी दौरा त्यांनी आयोजित केला होता. पाहणी केल्यानंतर पाण्याचं नियोजन करण्यासाठी उपमहापौर, पक्षनेते आणि नगरसेवक सगळेच उपस्थित होते. पण नियोजन बैठक विसरत महापौर, उपमहापौर आणि इतर नगरसेवक सेल्फी करण्यातच गुंग झाले. महापौर सुशीला आंबुटे थेट बंधाऱ्याच्या पाण्यात उतरल्या आणि फिल्मी स्टाईल पदाधिकाऱ्यांच्या अंगावर पाणी उडवू लागल्या. त्यामुळे पाण्याच्या नियोजनासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती की पदाधिकाऱ्यांच्या मोजमजेसाठी असा प्रश्न उपस्थित होतोय.